हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आहे. आणि हो, आज घरात गोंधळ दिसतो आहे ना. येस, आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण माझ्या बहिणीचं लग्नाची तयारी सुरू झाली आहे. खरं तर व्लॉग्स लेट येतात, लग्न झालेलं आहे ऑलरेडी, पण हे जे रेकॉर्डेड व्लॉग्स आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं माझं काम आहे. सो मी आत्ता रेकॉर्ड करते आहे. सो बहिणीची लग्नाची तयारी तर सुरू झाली आहे. घरात एकदम वेगळीच धावपळ, आनंद, थोडंसं इमोशनल वातावरणसुद्धा आहे. आणि आज खरं तर माझ्या मावशी आल्या होत्या आणि त्यांची थोडी थोडी मदत घेऊन मला सगळं रुखवताचं पॅकिंग करायचं होतं. आणि इथं ऑन द स्पॉट माझ्या घरातलं म्हणजे जे मला पॅकिंग करायचं सामान आहे ते संपलं होतं. सो मी इथं आहे अशा उत्तरात मी दुकानात म्हणजे इथे मार्टला आली होती आणि इथे मला काय काय लागते ते मी बघत होते. त्यामध्ये आम्हाला बॉबी, परत पापड किंवा शेव, वेफर्स, मॅगी हे सगळंसुद्धा लागणार होतं. सो ते मी काय आणलं नव्हतं म्हणून मी इथं गेली होती. आणि तुम्ही बघताय ना माझा अवतार, आणि माझ्यासोबत माझी बहीण जी माझा ब्लॉग शूट करते आहे, आणि पप्पा हे दोघंही आले होते. आणि घाई गडबडीत मी ओढणी एक आणि ड्रेस एक आहे असं कळतं आहे. सो ही सगळी धावपळ फक्त माझीच होती असं म्हणता येईल, कारण हा सगळ्या डेकोरेशनचा भार माझ्यावरतीच मी घेतला होता. आणि इथं मी बिलिंग केलं फायनली. त्यानंतर मग बरंचसं सामान, सेलो टेप, डबल टेप हे सगळं मी घेऊन आले. आणि नंतर मग मावशांच्या हेल्पनी सगळ्या ज्या टोपल्या होत्या त्या मी इथं भरायला सुरुवात केली. इथं मी क्रॉस कटिंग केली होती. आम्हाला जे तिच्या साखरपुड्याला ज्या टोपल्या आल्या होत्या त्याच मी इथं रियूज केल्या बरंच. आणि थोडेसे एक्स्ट्रा मी घेऊन आली होती, असं नाही की मी काहीच नाही आणलं. मग हे सगळं मांडून मी त्यांच्याकडूनच घेतलं. नंतर फक्त माझ्याकडे डेकोरेशनचाच पार्ट राहिला. नाही तर मग सगळं करत बसली असती ना तर मग खूप वेळ लागला असता. आणि इथं बरंचसं तुम्ही बघताय, बिस्किट्स, वेफर्स वगैरे सगळं. त्यानंतर ह्यामध्ये ॲडिशनल आपण कुरड्या, पापड्या वगैरे, शेवया, परत सांडगे, पापड, लोणचं हे सगळं पॅक केलं जातं रुखवतात. बरेचसे आयटम्स आम्ही खरंच पॅक केले होते. सो इथं मी काही लॉजिक नव्हतं, ज्याला नेट नव्हती त्याला फक्त मी हा क्लीन पेपर रॅप केला आणि वरतून हॉट गन किंवा तुमचा हेअर ड्रायर असतो ना त्याने फक्त हे करायचं. हे हॉट गनचं किंवा एअर ड्रायरचं काम मी जरा लास्टला ठेवलं होतं. नंतर बाकीच्यांना जे फ्लावर्स आहे त्याला थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं ग्ल्यू गनने फ्लावर्स चिटकवले घरच्या घरीच. हे काही एक्स्ट्रा माझ्याकडे फ्लावर्स ऑलरेडी घरात पडले होते तेच मी यूज केले. सो इथं मला फारसा असा काही एक्स्ट्रा खर्च पडला नाही. तुम्ही ह्या ट्रिक्स वापरू शकतात. ह्यामध्ये तिचं वापरायचं सामान किंवा तिचं मेकअपचं सामान, साड्या, ड्रेस हे सुद्धा आम्ही पॅक केलं होतं. सो हे मी साडी कवर्स घेतले होते काही, त्याच्यामध्येच तिच्या साड्या आणि ड्रेस पॅक केले आणि त्याला असे फ्लावर्सवरती डेकोरेट केले होते, जे की तिथं फक्त जाऊन मांडायचे होते. आता बघताय तुम्ही थोड्या थोड्या टोपल्या तुम्हाला दिसतच असेल की काय काय वेफर्ससुद्धा आहे त्याच्या बटाट्याचे. सो बरंच सामान आम्ही भरलो होतं, बऱ्याच टोपल्या आम्ही केल्या होत्या. जवळपास 25-30 टोपल्या होत्या, ड्रेसवेस होते. आणि इथे त्याचमध्ये माझं बाळ जे आहे ते बाहेर मम्मीला माझ्या मदत करत होतं हे करण्यासाठी. आणि ही 2 पिल्लं जी एक माझ्या मामाचं आहे आणि एक माझ्या भावाचं आहे, ते इथं देवाची आरती करत आहेत. आणि इथे माझ्या मावशांची निघायची तयारी झाली होती आणि ह्या फक्त कॅबची वाट बघत होते. आणि इथं लास्टच्या टप्प्यातलं जे गॉसिप असतं ना हाय लेवलचं, ते इथं चालू होतं. गाडी यायला बराच उशीर होता म्हणून आम्ही बाहेर येऊन थांबलो गाडीची वाट बघत. आणि ही 3-4 पिल्लं जी छोट्या छोट्या एकाच वयाची आहे यांचा इथं दंगा चालला होता. माझा अर्धोचा असा बारीक मुलं असले ना तर खूप एन्जॉय. आता हा दुसऱ्या दिवसाचा क्लिप आहे. तिथे हार्दिक आणि त्याची मावशी हे बबल्स फुगवत आहेत. आणि ह्याला हे साबणाचे बबल्स इतके आवडले, तो फक्त फुगवायचा नाही ते फोडायला बघायचा. बस एवढीच त्याची जी मज्जा चालली होती. आता आता
नंतर मी आतमध्ये येऊन जे माझं रुखवताचं अजून डेकोरेशनचं काम चालू होतं ते मी इथं करत होते. काही डॉल सेटअप्स पण केलेले आहेत जे की मी लास्टला तुम्हाला पॅकिंगच्या वेळेस दाखवेल. ते की मी करायच्या वेळेस रेकॉर्ड नाही केले, पण ते नक्कीच लास्टला तुम्हाला सगळे दिसतील आणि तुम्हाला नक्कीच आवडतील. होप सो. नंतर मस्त बाहेर फिरायला आलो. आभाळ होतं इथे, तो सनसेट काय दिसला नाही आणि मग त्यानंतर परत मी आतमध्ये गेले, जेवण वगैरे केलं आणि हा आता रात्रीचा व्हिडिओ आहे जो की मला पॅक करायचा आहे. बघताय ना केवढं सामान पॅक केलं आहे. तुम्हाला जेवढं कळतं आहे तेवढं तुम्ही समजून घ्या. एवढ्या साऱ्या टोपल्या आम्ही भरल्या होत्या. बिस्किट्स, वेफर्स सगळं होतं याच्यामध्ये. इवन तिचं ते सँडलसुद्धा, बॅगसुद्धा हे सगळं आम्ही व्यवस्थितपणे पॅक केलं होतं. डेकोरेटही केलं होतं. आता हे मला फक्त बॉक्सेसमध्ये भरून ठेवायचं आहे बस. आता खूप जणींचा असा प्रश्न येईल की हे तर रेंटेड पण भेटतं, कोणी पॅक करायचं पण करून देतं. पण आम्ही ती चौकशी केली होती बरं का. पण हे सगळं डॉल सेटअप, पॅकिंग वगैरे हे सगळं 45,000-50,000 रुपीजला सांगितलं होतं. त्यामुळं ते मला वर्थ इट नाही वाटलं आणि हे सगळं मला येतं तर मग कशाला पैसे घालवायचे हाच एक हेतू होता. आता ही तुम्ही रूम बघता, ही जसं स्टोर रूमच झालेली आहे. कारण जे काही लग्नाचं सामान होतं ते आम्ही इथेच आणून ठेवत होतो आणि हे इथे मोठे मोठे बॉक्सेस आणलेत मी. त्याच्यामध्येच हे मला सगळं भरायचं होतं. आता रुखवत म्हणजे नेमकं काय? आपल्या महाराष्ट्रात रुखवत ही खूप एक वेगळी परंपरा आहे. लग्नात ना नवरी मुलीच्या बाजूने हे वेगवेगळ्या गोष्टी, सजावटीच्या गोष्टी किंवा हाताने बनवलेले आयटम्स मानले जातात. हे खूप डेकोरेशन नसतं, पण हे ह्याच्यामागं एक फक्त प्रेम, कष्ट आणि भावना असतात. रुखवत म्हणजे आपल्या मुलीला आपण काय दिलं आहे, तिचं कौशल्य, तिची जपणूक हे सगळं दाखवण्याचा एक सुंदर मार्ग असतो. रुखवतात आपण काय काय ठेवतो तर बघा, वेगवेगळे गोड पदार्थ असतात, लाडू, चकली, करंजा, हाताने बनवलेले क्राफ्टचे आयटम्स असतात, डॉल सेटअप्स असतात, भांडी, घरगुती वस्तू, देवाचे सजावट, मंदिर, साड्या, कपडे, हे असं खूप साऱ्या वस्तू, वाळवणीचे सुद्धा पदार्थ असतात. सो हेच ते आहे आणि प्रत्येक वस्तूमागे एक आठवण असते आणि एक आईचं आणि बहिणीचं प्रेम दडलेलं असतं. आणि हा सगळा रुखवत मी स्वतः डेकोरेट केलेला आहे. प्रत्येक छोट्या गोष्टीकडे मी लक्ष दिले. हे बघा, हा डॉल सेटअप मी केलेला आहे. इथे मी छोटंसं म्हणजे सगळ्या ज्या आपल्या लग्नात विधी असतात त्याचे सगळ्याचे डॉल सेटअप केलेत. ह्याला लास्टचं टचअप पण द्यायचं होतं, म्हणजे त्याला लेबल्स द्यायचे होते लावून. ते सुद्धा मी इथं तयार करून ते लावले होते. ऑब्व्हियसली ह्याच्यात मी प्रो नाही आहे, पण जेवढं मला होतं आहे तेवढं मी केलेलं आहे. आय होप मी माझं बेस्ट दिलं आहे. म्हणजे ज्याला आवडलं आहे त्यांनी मला नक्की कमेंट करा. लग्नात ज्यांनी हे बघितलं आहे माझं, तुम्हाला ते आवडलं असेल तर मला खरंच सांगा. कारण मला माझ्या काय म्हणतात ह्या पार्टबद्दल, म्हणजे जो रुखवत मी मांडला होता किंवा तयार केला होता, ह्याचे रिव्ह्यूज मला फारसे काही मिळाले नाही, कारण मी लग्नात पण फार बिझी होते. पण हे तुम्ही आत्ता बघितल्यावर मला नक्की ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही बघितलं असेल रुखवत ठेवल्यावरती तर तुम्हाला कसा वाटला, आवडला का, नक्की मला सांगा. आणि येस, तिथे रुखवत जो मांडला होता तो येणाऱ्या व्लॉग्समध्ये तुम्हाला कळेलच की तो कसा मांडला होता, काय काय व्यवस्थित कशा पद्धतीने मांडलं होतं. सो इथे मी सगळे सेटअप्स 1 बाय 1 दाखवलेत. सगळे समारंभ, सगळे विधी जे असतात लग्नामध्ये, हे सगळे डॉल सेटअप केले होते. जवळपास मी 11 डॉल सेटअप्स केले होते माझ्या स्वतःच्या हाताने. सो प्राऊड पण फील होत होतं आणि थोडंसं इमोशनल पण, म्हणजे कारण बहिणीचं लग्न म्हणलं थोडंसं हेवी होतंच नाही का. आणि त्या सगळ्यामध्ये थोडंसं थकल्यासारखं पण होतं, पण मनातून खूप आनंद झाला होता, कारण हे सगळं तिच्यासाठी मी बनवलं होतं. थोडी चिडचिड, भांडणं वगैरे झालेली, पण ठीक आहे, आता हे सगळं चालणार. लहानपणापासूनच आम्ही दोघी एकत्र मोठ्या झालो आहेत. आज तिच्या लग्नासाठी मी हे सगळं करते आहे. सो खूप हेवी झालेलं त्या टायमिंगलासुद्धा. सो हे सगळे डॉल सेटअप तुम्हाला मी 1 बाय 1 दाखवते.
मी माझ्या लग्नातसुद्धा एवढं केलं नव्हतं. खरं तर हे डॉल सेटअप वगैरे माझ्या लग्नाच्या टायमिंगला हे क्रेज नव्हतंच, पण जेवढं होतं ते सगळं मम्मीने मांडलं होतं. त्या टायमिंगला मी एवढा ह्यात फार इंटरेस्ट घेतला नव्हता. तेव्हा मी फक्त माझं आणि माझं लग्न एवढंच एन्जॉयमेंट केली होती. आत्ता क्रेज आले डॉल सेटअप वगैरे एवढं सगळं मांडणं, त्यामुळे ह्यावेळेस हे मी पूर्णपणे म्हणजे तिच्या लग्नासाठी पूर्ण सगळं केलेलं आहे. आता हे सगळे एक एक करून डॉल सेटअप मी तुम्हाला दाखवते आहे. आता हे डॉल सेटअप करणं म्हणजे पण खूप कठीण होतं बरं का. खरं तर हे डॉल्स मी फक्त विकत आणले, त्यानंतर मी सेटअप्स तयार केलेत. डॉल्स मी ₹115 मला भेटलेत पर डॉल. पण हे डॉल नंतर वळून त्यांना बसवणं, त्या जागी त्यांना चिटकवणं हे खूप मोठं टास्क आहे. परत प्रत्येक सेटअपमध्ये कोण असतं, कन्यादान असेल तर कोण असतं, त्यांचे पोझिशन काय असते, काय असतं, हे सगळं विचार करूनच मांडायला लागतं. कित्येक तरी एका डॉल सेटअपला मी 3-3, 4-4 तास घालवलेत आणि हे डॉल सेटअप करायला मला 2 दिवस लागले होते आणि बाकीचं सगळं पॅकिंग वगैरे करून जवळपास मी ह्याच्यामध्ये माझे 5 ते 7 दिवस कंटिन्युअस दिलेले आहेत. चला फायनली हा रुखवत माझा पूर्ण 5 ते 7 दिवसानंतर तयार झाला होता आणि मी इथं पूर्ण पॅकिंग करायला घेतलेलं होतं. हे डॉल सेटअप पण झालेलं, हे तोरण पण देतात, ते सुद्धा व्यवस्थित त्याच टायमिंगला तिथेच पॅक केलं मी. त्यानंतर ही डोली, त्यानंतर हे 7 सप्तपदीचे पावलं असतात तीसुद्धा केलेली होती. त्यानंतर अजून सूप केलं होतं तयार, ज्याच्यावर पेंटिंग केलं होतं, तेही तुम्हाला पुढे दिसेलच. त्यानंतर 5 धान्यांची जी पोती असतात, म्हणजे आपण देतो प्रत्येक नवरीला 5 धान्य भरून, तीसुद्धा व्यवस्थितपणे वेगळी प्रकारे डेकोरेट केलेली, ती तुम्हाला मी दाखवतेच. त्यानंतर सौभाग्य अलंकार जे असतात ते सुद्धा, इथपर्यंत आईचा निरोप, हे सगळं मी हाताने तयार केलं होतं, काही विकत आणलं नव्हतं. सो तुम्हाला हा रुखवत कसा वाटला नक्की मला सांगा. माझी मेहनत फळाला आली का त्याच्यातून मला कळेलच. चला तर मग तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला नक्कीच विसरू नका. अशाच नवीन नवीन गोष्टी आणि येणारे लग्नाचे व्लॉग बघायचे असेल तर नक्की सबस्क्राईब करा, ते खूप इम्पॉर्टंट आहे. चला तर मग भेटूया आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.